रामकृष्ण हरी. सज्जन हो, आज एका गंभीर विषयावरती बोलण्यासाठी तुमच्यासमोर हजर आहे. मी आदिनाथ सातपुते. एक वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व, वारकरी संप्रदायाचा एक भाग म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. कारण वारकरी संप्रदाय हा फक्त महाराष्ट्राचीच नव्हे तर पूर्ण विश्वाला वाट दाखवणारा असा संप्रदाय आहे. त्यामुळे पूर्ण विश्वाचं सामर्थ्य या वारकरी संप्रदायामध्ये आहे. विश्वाला मार्ग दाखवण्याचं सामर्थ्य या वारकरी संप्रदायामध्ये आहे. आणि याच वारकरी संप्रदायावरती जर कोणी शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्याबद्दल वारकरी संप्रदायातील प्रत्येक व्यक्तीनं बोलणं अपेक्षित आहे आणि त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं देखील अपेक्षित आहे. कारण वारकरी संप्रदाय टिकणं हे आपल्या दृष्टीनं आणि आपल्या भारतीय संस्कृतीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. काय बोलायचं आहे मला नेमकं तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून, तर शरद तांदळे या महान उद्योजक परंतु एक महान मूर्ख असं मी त्यांना म्हणेल. कारण की कोणत्याही विषयी आपल्याला जर अभ्यास नसेल तर त्या गोष्टीविषयी आपण बोलणं हे बरोबर नाही. कारण ज्या हरिपाठाविषयी शरद तांदळे साहेब ते बोललेत त्याच हरिपाठामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात की भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये, बळे विन शक्ती बोलू नये. म्हणजे जर आपल्या अंगामध्ये ताकद नसेल, एखाद्या विषयाचा आपल्याला जर अभ्यास नसेल तर त्या विषयामध्ये तोंड मारण्याची आपल्याला काहीही आवश्यकता नाही, नव्हे मारूही नये. कारण मारलं तर आपला मूर्खपणा उघडा होतो. त्याचप्रमाणे शरद तांदळे साहेब जे हरिपाठाविषयी बोललेत, वारकरी संप्रदायाविषयी बोललेत, आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेविषयी बोललेत आणि कीर्तनकारांच्या अध्यापन पद्धतीविषयी देखील बोललेत. याबद्दल मी एकच म्हणेल की त्यांचा या वारकरी संप्रदायाबद्दल नेमकं काय अभ्यास आहे हे मला त्यांना विचारावं लागेल. ते काय म्हटलेले आहेत हे तुम्ही अनेक व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावरती तुम्ही ऐकलंच असेल. परंतु तरी देखील तुम्ही एकदा ती क्लिप ऐका, नंतर आपण त्यांच्याविषयी सविस्तर काय आहे ते बोलू. तसला एखादा कोर्स करू आणि खेड्यापाड्याने काय नाही, 5-25 लोक पाया जर पडले बाबा म्हणून अख्खं गाव पाया पडत. त्याला लय ब्रिलियंट असायची गरज. लईच काय झालं लास्टला तर म्हणायचं हरे राम संपलं, हरे कृष्ण म्हणा, हरे संपलं. लईच लास्टला म्हणायचं तर बोला कुठे सगळे लोक लय कळतंय बरं का. आणि लास्टला हरिपाठातला एखादा डायलॉग पाठ करायचा. म्हणलं हे धंदा लय सोपा आहे, हरिपाठ बी लय सोपा धंदा आहे. मी असले बिझनेस पहिल्यांदा शिकतो. क्या म्हणलं यार खेड्यापाड्याने पारायणाचे कार्यक्रम लय चलते. आपल्याकडे काय चलते सर? आपल्याकडं व्याख्यानं आता व्हायला तेच बी होत नाही. पण तुम्ही कीर्तन पारायण म्हणा, अख्खं गाव 5-5 लाख रुपये मिळते सर. धंदा सोपा नाही. म्हणजे आता आळंदीत इन्स्टिट्यूट तिथं महाराज बनित मला नंतर खा. मी तर म्हणलं यार सर तसं कधी आपल्याकडे शाखा घ्या. आता जनताच तशी नाही काय गाव. म्हणजे वेळ आली याची की महाराज बनवायचे क्लासेस आहेत, महाराज पंडित बनवायचे, त्याचं फुल पाहिजे. तर सज्जन हो, तुम्ही ही शरद तांदळेंची क्लिप ऐकली तर याच्यामध्ये ते काय म्हणतायत की वारकरी संप्रदायामध्ये जो हरिपाठ आहे तो एक धंदा आहे. म्हणजे साधा हरिपाठ जरी आपण म्हटलं, एका गावामध्ये गेलो आणि बुवाजी म्हणून नुसतं हरे राम म्हटलं की आपले लोक काय करतात, पाया पडतात. त्यापुढे जाऊन काय पुंडलिक वरदा म्हटलं तर त्याचा खूप मोठा अधिकार, याला खूपच काय काय येतं असं म्हणून लोक अजून पाया पडतात. मित्रांनो, ही लोकांची भावना आहे, लोकांची वारकरी संप्रदायावरची श्रद्धा आहे. म्हणजे आज एखाद्या महाराजाच्या पायावरती हजारो लोक माथा टेकवतात तर हा त्या महाराजाचा सन्मान नाही, त्या महाराजांनी मिळवलेली कीर्ती नाही, तर आपले जे पूर्वज होऊन गेले संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, या लोकांनी संप्रदायासाठी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याचा हा परिणाम आहे की आज या काळामध्ये आमच्यासारख्या सामान्य व्यक्तींच्या, सामान्य महाराज लोकांच्या, सामान्य कीर्तनकारांच्या पायावरती अनेक लोक माथा टेकवतात. ही आमचे काहीही त्याच्यामध्ये हातभार नाहीत, तर हे सर्व किमया जी आहे ती पूर्वजांची आहे. संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय आदी संत मांदियाळ्यांची हे उपकार आहेत की त्यांनी संप्रदाय हा अतिशय उच्च कोटीला, उच्च ठिकाणी नेऊन पोहोचवला. त्याच वारकरी संप्रदायाचं प्रचार आणि प्रसाराचं काम हे हल्ली सामान्य कीर्तनकार असतील हे आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून करतात. आणि याच कीर्तनाला, याच हरिपाठाला वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी पारायण असेल, अशा विविध उपक्रमांना जर कोणी धंद्याचं स्वरूप देत असेल किंवा धंदा म्हणत असेल
तर किंवा विटंबना अन्य काही वक्तव्याने आपल्या भाषणामधून करत असेल तर याचा निषेध आम्ही वारकरी केल्याशिवाय राहणार नाही. शरद तांदळे म्हणतायत की हरिपाठ हा एक धंदा आहे, साधं गावाकडे हरिपाठ जरी केला तरी देखील पुष्कळ पैसे मिळतात. पैसे मिळत असतील पण पैसे मिळावे म्हणून हरिपाठ करत नाहीत. हे एकदा शरद तांदळे साहेब तुम्ही लक्षात घ्या. आणि ज्या हरिपाठाला तुम्ही डायलॉग म्हणताय त्या हरिपाठात नेमकं किती अभंग आहेत, हरिपाठ कोणी लिहिला, हरिपाठातील अभंग काय मोलाचे आहेत काय तोडीचे आहेत हे तुम्हाला ज्ञात आहे का? भलेही तुम्ही एक महान उद्योजक असाल, परदेशात जाऊन तुम्ही पुरस्कार घेऊन आले असाल, परंतु तुमच्या पुरस्काराची आणि या हरिपाठाची तुलना होऊ शकत नाही. कारण हरिपाठ लिहिलेले हे उपजताची ज्ञानी होते, त्यांना उपजता ज्ञान होतं. अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. अवघ्या म्हणजे जे कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये गेले नाहीत, परंतु त्यांनी लिहिलेला ग्रंथ अनेक युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करण्यासाठी आहे. असे महान योगी संतश्रेष्ठ ज्ञानोबारायांनी तो हरिपाठ लिहिला आणि त्या हरिपाठाबद्दल, हरिपाठ करणाऱ्यांबद्दल तुम्ही त्याला धंद्याची उपमा देता. ही किती नीच भाषा आहे याच्याकडे तुम्ही एकदा लक्ष द्या. त्यानंतर तुम्ही काय म्हटलात साहेब की वारकरी संप्रदायामध्ये म्हणजे आळंदीमध्ये कीर्तनाचे क्लासेस आहेत, संस्था आहेत. तुम्हाला काय माहिती आहे हो वारकरी संप्रदायाबद्दल, वारकरी शिक्षण संस्थेबद्दल? आजपर्यंत अवघ्या विश्वामध्ये, अवघ्या जगतामध्ये अशी एकही संस्था नाही की ज्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना फी नाही आणि गुरुवर्यांना म्हणजे शिक्षकांना पगार नाही. अशा या तत्वावरती चालू असलेली अवघ्या 100 वर्षापासून चालत आलेली ही वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज की जी विद्यार्थ्याकडून एकही रुपया फीस घेत नाही आणि शिक्षकांना एकही रुपया पगार देत नाही. उलट याच्या विरुद्ध शिक्षक लोक जे काही त्यांना दक्षिणा मिळत असेल, कीर्तनाच्या माध्यमातून जी काही मिळकत होत असेल, ती सर्व मिळकत वारकरी शिक्षण संस्थेचे शिक्षक हे संस्थेला समर्पित करतात, विद्यार्थ्यांचा खर्च चालवण्याकरता समर्पित करतात. आळंदीतून गावाकडून कुठून आलेले वारकरी विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात, वारकरी संप्रदायाचा अभ्यास करतात आणि कीर्तनकार होतात. अशा कीर्तनकारांचा कपड्यांपासूनचा खर्च, जेवणाचा खर्च सर्व वारकरी शिक्षण संस्था करते आणि तुम्ही त्या शिक्षण संस्थेला, त्या व्यवस्थेला नाव ठेवता. असं तुम्हाला शोभतं का साहेब? असं मला तुम्हाला एकदा विचारायचं आहे. दुसरी गोष्ट, ज्या संस्थेबद्दल तुम्ही बोलताय, ज्या वारकरी शिक्षण संस्थेच्या क्लासेसबद्दल तुम्ही बोलताय, तर त्यात वाईट काय आहे साहेब? कारण मला असं म्हणायचं आहे की एखाद्या विद्यार्थ्याला, काही विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन सुद्धा एखादा विषय समजत नाही, मग शाळेचा त्यात दोष आहे का? मग शाळेत जाऊन जर एखादा विषय समजत नसेल तर न शाळेत जाता कसा समजेल? म्हणजेच काय की विषय समजो की न समजो, समजून घ्यायचा आहे म्हणून तरी आपल्याला शाळेत जाणं भाग आहे. म्हणून कीर्तनकार व्हायचंय तर कीर्तन जिथं शिकवलं जातं, जिथं वारकरी संप्रदायाचे जे आध्यात्मिक आपले ग्रंथ आहेत ते शिकवले जातात, त्या शाळेमध्ये आपल्याला जायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आळंदीचं तुम्ही नाव घेताय, आजपर्यंत फक्त गुरुकुल फक्त आळंदीतच झाले का? तक्षशिलेमध्ये चाणक्यांनी गुरुकुल स्थापन केलं. अनादी परंपरा आपली गुरुकुलांची आहे की ज्या गुरुकुलामध्ये आपले हिंदू धर्माचे ग्रंथ शिकवले जातात आणि अशा या गुरुकुलांबद्दल तुम्ही बोलताय. आता एक विशिष्ट तुम्ही आळंदीचं नाव घेतलं म्हणून मी त्याविषयी बोलतोय आळंदीबद्दल, परंतु मला फक्त हेच सांगायचे की गुरुकुल परंपरा आणि शिकवण्याची परंपरा, कीर्तन शिकवण्याची परंपरा किंवा आध्यात्मिक ग्रंथ शिकवण्याची परंपरा ही फक्त आळंदीतच नाही तर पूर्वापार अनेक युगांपासून ही चालत आलेली आपली हिंदू धर्माची परंपरा आहे. आणि मला सर्व हिंदू धर्मातील भारतीयांना एकच विनंती आहे की कृपया आपल्याच धर्माबद्दल तुम्ही अपप्रचार करू नका आणि आपल्याच धर्माची विटंबना तुम्ही करू नका. तांदळे साहेब, तुम्ही म्हणताय की 5-5 लाख रुपये तुम्हाला म्हणजे वारकरी संप्रदायात कीर्तन केल्यानंतर किंवा सप्ताह केल्यानंतर, पारायण केल्यानंतर 5-5 लाख रुपये मिळतात. 5 लाख तुम्हाला कदाचित दिसत असेल 8 दिवसाचे. तुम्ही एका व्याख्यानाचे किती घेता? क्लासेसचे किती घेता? एखाद्याला उद्योग समजून सांगायचे किती घेता? याचंही एकदा पॅकेज सांगा ना समाजाला, समजू द्या आम्हालाही तुम्ही किती घेतात. दुसरी गोष्ट, कोण किती घेता हा प्रश्न नाही, त्याने त्याच्यामागे किती कष्ट घेतलेत हा मुद्दा असतो. त्यामुळे एखादा यशस्वी पदाधिकारी झाला तर तो त्या पदाधिकारी झाल्यानंतर त्याचा प्रवास जो आहे ते प्रवास ऐकण्याकरता लोक येत असतात आणि त्याच्या कष्टाला किंमत असते. त्यामुळे जरी तुम्हाला वारकरी संप्रदायातील लोकांना एवढं धन मान मिळत असताना जरी दिसत असेल तर त्याच्या मागीची पार्श्वभूमी एकदा तुम्ही पहा की वारकरी संप्रदायातील कीर्तनकार फक्त तुम्हाला 2 तास टाळाटाळा बोलताना जरी दिसत असला तरी त्या 2 तास बोलण्याकरता त्याला 12 वर्ष त्याला अभ्यास करावा लागतो. हाही त्याचा मागचा इतिहास तुम्ही एकदा पडताळून बघा आणि मग कीर्तनकाराविषयी आणि
प्रवचनकारांविषयी बोलण्याचा अधिकार तुम्हाला येईल. आणि मला तर वाटतं जर एवढा तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही स्वतः कीर्तन करायला लागाल, पण कीर्तनकारांविषयी कधी असे अपशब्द वापरणार नाही असं मला वाटतं. पुन्हा एकदा तुम्ही अभ्यास करा. वारकरी संप्रदायाबद्दल तुम्ही बोललात साहेब, तर वारकरी संप्रदायाबद्दल एकदा तुकोबाराय काय म्हणतात हे बघा. तुकोबाराय म्हणतात की पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, म्हणजे पंढरीचे जे वारकरी आहेत ते मोक्षाचे अधिकारी आहेत. असो, तुम्हाला मोक्ष म्हणजे काय हेही माहीत नसेल, त्यामुळे त्याबद्दल बोलण्यात काहीही अर्थ नाही. त्यामुळे मी एकच म्हणेल, तुम्हाला अभ्यास नसला करायचा तर करू नका, परंतु आपल्याच संस्कृतीची विटंबना कृपया तुमच्या भाषणामधून करू नका. कारण लोक तुमच्या ऐकायला आलेले असतात, त्या लोकांनाही काहीही समजत नसतं. त्यामुळे तुम्ही जे सांगाल, एखादा वक्ता जे सांगाल ते लोक ऐकत असतात. येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, म्हणजे वडील जे जे काही करतात ते आपल्या मागचे लोक करत असतात, तेच ऐकून त्याच प्रकारचे संस्कार त्यांच्यावरती होतात. त्यामुळे कृपया जर तुम्हाला चांगलं बोलता येत नसेल संस्कृतीविषयी, संप्रदायाविषयी, तर चांगलं बोलू नका, परंतु वाईट काय संप्रदायाविषयी बोलू नका. मी एवढंच तुम्हाला म्हणेल. आणि याबद्दल मी तुम्हाला तुमचा वारकरी संप्रदायाच्या वतीनं जाहीर निषेध तर करतोच, परंतु विनंती करतो की या पद्धतीचे जे कोणी आपल्या भाषणामधून वक्तव्य करत असेल, तुम्हाला तुमच्या प्रारब्धाने म्हणा किंवा तुमच्या कष्टाने एक स्टेज मिळत असेल, परंतु त्या व्यासपीठाचा तुम्ही असा गैरफायदा कृपया घेऊ नका आणि आपल्याच संस्कृतीला नावं ठेवण्याचा आणि त्या संस्कृतीवर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न कृपया तुम्ही करू नका. अनेक व्यक्ती आले, तृप्ती देसाई असेल, अनेक लोक आलेत की ज्यांचा काहीही अधिकार नाही, ते या वारकरी संप्रदायाबद्दल बोलतात. 5-5 लाख रुपये, लाख रुपयेच्या गप्पा तुम्ही मारता, आम्हाला नावं ठेवता. मला तुम्हाला म्हणायचं आहे, जे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी शिकतात त्या वारकरी शिक्षण संस्थेला तुम्ही एखादी पंगत दिली का? आळंदीला येऊन एखाद्या वारकरी विद्यार्थ्याला तुम्ही जीव घातलाय का? एखाद्या सप्ताहाला तुम्ही दक्षिणा दिली का? पावती फाडली का? एखाद्या मंदिराला देणगी दिली का? आम्ही तर काही पेपरच्या माध्यमातून कधी आम्हाला पाहिलं नाही. शरद तांदळेंनी 10,000 रुपये, 1,00,000 रुपये एखाद्या वारकरी सप्ताहाला पंगत दिली किंवा काल्याची पंगत घेतली, एखाद्या महाराजाचंच कीर्तन ठेवलंय आणि त्यांना 10,000 रुपये शरद तांदळेंनी पाकिट भरलंय. अशा पद्धतीची बातमी आम्ही ऐकली नाही. मग जर तुम्ही एखाद्याला दान देत नसाल, दान देण्याची वृत्ती तुम्हाला नसेल, तर लोक दान देतात याच्यावर तुमचं पोट का दुखावं? तुम्ही तुमचा धंदा व्यवस्थित स्थापन करा, त्याच्याबद्दल बोला, आम्हाला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. पण आमच्या वारकरी संप्रदायाबद्दल तुम्ही का बोलता, असा आमचा वारकरी संप्रदायाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल आणि माफी देखील सर्व समाजासमोर मागावी लागेल. एवढंच मी बोलेल आणि थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.